धन्यवाद विघ्नेश मडवी. धन्यवाद कुणाल सर. तर बोनकोडे प्रीमियर लीग पर्व तिसरं, बोनकोडे गावची शान असं हे स्वर्गीय गणपत शेठ नाईक मैदान. या मैदानावरती पार्थ संघ, पार्थ रॉयल्स आपला 12वा खेळ पाठवा. तर पुन्हा एकदा सर्व खेळाडूंचं आणि जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं या बोनकोडे प्रीमियर लीगमध्ये मनपूर्वक स्वागत. टॉस जिंकला सबका मालिक एक संघानं आणि प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलंय ते पार्थ रॉयल संघाला. सलामीची जोडी इथे खेळपट्टीवर आपण पाहतोय. पार्थ रॉयल संघाची पार्थ आणि विनायक. स्ट्राईकला पार्थ, नॉन स्ट्राईकला विनायक, अशी ही जोडगोळी. पहिलं षटक पॉवर प्ले. तर पुन्हा एकदा आपण पाहणार आहोत क्रिकेटचा एक रणसंग्राम, एक मोठा सामना. मॅच नंबर 8, 8वा सामना आजच्या दिवसातला. तर आपल्याला सामने वेळेमध्ये पूर्ण करायचे आहेत. सर्व संघांना विनंती आहे की आपण सहकार्य करायचं आहे. पहिलं षटक पॉवर प्ले. पहिलं षटक घेऊन गोलंदाज परशुराम साठे. राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फुलटॉस दिला होता. बॅटची आतली काढा, चेंडू गेला डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव काढून आपलं खातं, संघाचं खातं उघडतोय फलंदाज पार्थ. धावसंख्या बिनबाद 1 पहिल्या षटकातल्या पहिल्या चेंडूच्या अखेरीस. हा चेंडू इथे मात्र फटका बसला आहे, परंतु पॉवर प्ले सुरू आहे. झेल घेण्याचा प्रयत्न जरूर केला, झेल सुटला. या दरम्यान इथे मात्र धावचीतची संधी देखील निर्माण झाली होती, परंतु थोडक्यात इथे बचावलंय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला होता, अनावश्यक प्रयत्न विनायकने केला होता. संकटात सुरेख फिल्डिंग, चांगला थ्रो, परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. धाव संख्या 3. तीन रन बिना किसी नुकसान के. चेंडू पुन्हा एकदा परशुराम साठेच्या हातामध्ये. विनायक पुन्हा एकदा स्ट्राईकला. तर आतापर्यंत 3 चेंडू टाकले गेले, 3 धावा. धावसंख्या झाली आहे. पॉवर प्ले सुरू आहे, बघूया पॉवर प्लेचा फायदा घेतायत का. सुंदर चेंडू, खाली राहणारा चेंडू, वेगवान चेंडू डी झोनमध्ये गेला आहे. पंचांचा इशारा येतोय एका अतिरिक्त धावेचा. धावसंख्या 4. अजूनही 2 चेंडू या षटकातले शिल्लक आहेत. हा चेंडू इथे मात्र सुरेख चेंडू, सुपर बॉल. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे मात्र चेंडू आणि बॅट कुठल्याही प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू आणि आता मात्र षटकातला शेवटचा चेंडू. चांगली अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय परशुराम साठे. आता मात्र मोठा फटका. सुरेख फिल्डिंग, काऊ कॉर्नरला सुरेख फिल्डिंग पाहायला मिळते आणि या दरम्यान 2 धावा घेण्यात यश मिळतंय. ते दोन्ही फलंदाजांना
धाव संख्या 6. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 6. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल पॉवर प्लेच्या षटकामध्ये. परशुराम साठेची जाखडून ठेवला दोन्ही फलंदाजांना. पॉवर प्लेचा फायदा कुठल्याही प्रकारे घ्यायची संधी दिली नाही. योगेश तांडेल दुसरं षटक घेऊन आपला बॉलिंग मार्कवर तयार. 5 ते 7 पावलांचा रनअप. राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी. सुरेख चेंडू. सुपर बॉल. पुन्हा एकदा चांगला चेंडू इथे पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर वळणारा चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये आणि बाकीचं काम चेतन म्हात्रे विकेट किपर करतोय. पुढे सरसावलाय आणि आता मात्र मिडल ऑफ द बॅट चांगला फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून षटकार. धावसंख्या 12 वर पोहोचते. या षटकाराने पहिला आक्रमक फटका पाहायला मिळतोय या सामन्यातला. आता मात्र चेंडू पाहिला सोडून दिला होता. पंच इशारा करतायत वाईड बॉलचा. एका धावेने धावफलक थोडासा हलतोय. धावसंख्या 13 वर पोहोचते. आणि आता मात्र मोठा फटका पुन्हा एकदा आणि षटकार. सुरेख फलंदाजी. आत्मविश्वास नक्कीच दिसतोय फलंदाजीमध्ये. फलंदाज पार्थच्या वैयक्तिक हा दुसरा षटकार पार्थच्या बॅटमधून येतोय. धावसंख्या 19 वर जाऊन पोहोचते. या षटकात एकूण 2 षटकार खेचलेत योगेशच्या. तर योगेशला नक्कीच विचार करावा लागेल आपल्या गोलंदाजीचा टप्पा. बघूया. पुन्हा एकदा फ्लॅटेड चेंडू. इथे मात्र जोरदार फटका खेळला होता परंतु चेंडू गेला लॉंगॉनच्या दिशेने. एक धाव मात्र नक्की मिळते. धाव संख्या 20. चांगला चेंडू. तितकाच चांगला फटका देखील पाहायला मिळाला पार्थच्या बॅटमधून. यावेळेस मात्र चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये. फक्त एकच धाव. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला सबका मालिके संघाची. अजूनही एक चेंडू या षटकातला शिल्लक आहे. योगेशने आतापर्यंत 13 धावा या 5 चेंडूमध्ये दिल्यात. ओ सुपर्ब. ट्रिमेंडस शॉट. लाजवाब नेत्रदीपक फटका पाहायला मिळतोय. षटकार. काय नजाकत होती या फटक्यामध्ये. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा षटकार. तर या षटकामध्ये एकूण 21 धावा या षटकामध्ये दिल्या. त्या खूपच महागडा ठरतोय गोलंदाज योगेश सबका मालिकेक संघासाठी. तर आता मात्र सबका मालिकेक संघाच्या संघनायकाला नक्कीच विचार करावा लागेल कोणाला गोलंदाजी द्यावी. आतिषबाजीला फटकेबाजीला आळा घालावा लागेल. जर आपण सबका मालिक संघाचा विचार केला तर सामन्यामध्ये टिकून राहण्यासाठी धावसंख्येला आळा घालावा लागेल. बघूया गोलंदाज कोण येतोय. कोणाला पाचारण केलं जातंय. अभिजित उर्फ चुटकी. तर बघूया अभिजितला आपल्या कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवता येतोय का. बघूया अभिजित आपला स्किल आपला परफॉर्मन्स कसा काय करतोय. समोर उभा आहे तो विनायक. ओ क्लीन बॉल. पहिलाच चेंडू आणि त्रिफळाची.
ज्याची आवश्यकता होती सबका मालिक संघाला, विकेट घेण्याची आवश्यकता, दबाव टाकण्याची आवश्यकता, कमी धावा देऊन दबाव निर्माण करणारा गोलंदाज इथे आवश्यक, आणि तीच आवश्यकता इथे मात्र पुरी करतोय. पहिला चेंडू टाकलाय, क्लीन बोल्ड केलंय फलंदाज विनायकला. पहिला विकेट तंबूत परततोय. नवीन फलंदाज स्वप्नील डांगे, एक जबरदस्त फलंदाज. बघूया या सामन्यात आपल्या संघासाठी काय करतोय. अभिजित सारख्या एका चांगल्या गोलंदाजासमोर त्याचा निभाव कसा काय लागतो बघूया. अभिजित पंचांच्या डाव्या बाजूने, आउटसाइड ऑफ स्टंप आणि वाईड बॉलचा इशारा येतोय. उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू. धाव संख्या 28 वर 28 फॉर लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद, 28 धावा. लांबलचक रणप आहे अभिजितचा, तरी देखील आपण पाहतोय यष्टीरक्षक यष्टांच्या अतिशय जवळ उभा. आखूट टप्प्याचा चेंडू आणि इथे मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. चेंडू पुल केला, स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून षटकार. चांगली सुरुवात करतोय, आपलं खातं उघडतोय षटकाराने स्वप्नील डांगे. ये दिल मांगे 6. बघूया, षटकाराने खातं खोललंय. धावसंख्या नेऊन ठेवली या षटकाराने 34 वरती. बघायचं आहे, नक्कीच आत्मविश्वास दुणावला असणार स्वप्नीलचा. इथे मात्र जर आपण सबका मालिक संघाचा विचार केला तर कमबॅक करावं लागेल अभिजितला. बॅटची वरची कडा, चेंडू गेलाय डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेचा इशारा येतोय. धाव संख्या 35 वर. चांगली धावसंख्या म्हणता येईल, कारण आतापर्यंत आपण खेळ पाहिला तर एकूण षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे आणि जवळपास 12 पेक्षा जास्त धावांची सरासरी दिसते. फुल टॉस, परंतु म्हणावा तसा फायदा उठवता येत नाही. चेंडू बॅटला कडा घेऊन जातोय ऑन साईडला. फक्त एक धाव. क्षेत्ररक्षण चांगलं आहे सबका मालिक संघाचं. धाव संख्या 36. ओ सुपर्ब. लॉंगॉनच्या डोक्यावरून हा षटकार पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका. पार्थची बॅटिंग, अतिशय देखणी फलंदाजी पाहायला मिळते पार्थच्या बॅटमधून. पार्थचा मला वाटतं हा वैयक्तिक 4था षटकार आहे. वैयक्तिक 4 षटकारांच्या साहाय्याने 27 धावावरती नाबाद खेळतोय तो पार्थ आणि एक हाती किल्ला लढतोय आपल्या संघासाठी. या षटकातला शेवटचा चेंडू. हो, सुपर बॉल. वाईड यॉर्करचा प्रयत्न केलाय. बघूया, पंचांकडे नक्कीच पाहावं लागेल. या दरम्यान एक धाव मात्र नक्कीच मिळते. षटक इथे संपतोय. तिसरं षटक संपतंय. धाव संख्या 43. चेक. टॉससाठी वेद रायडर्स आणि वैभव प्रतिष्ठान दोन्ही टीमचे कॅप्टन हा शेवटचा कॉल आहे. टॉससाठी दोन्ही टीमच्या कर्णधाराने उपस्थित राहायचंय. वेद रायडर्स आणि वैभव प्रतिष्ठान दोन्ही टीमचे कर्णधार टॉससाठी आपल्याला उपस्थित राहायचंय, कारण शेवटचं षटक आता सुरू होईल. इट्स ओव्हर टू कॉम्बॉक्स. तर या षटकामध्ये अभिजितच्या एकूण 16 धावा कुठल्या गेल्या. दुसरं षटक मात्र योगेशचं खूपच महाग ठरलं. 21 धावा एकूण दिल्या या षटकामध्ये. पहिलं षटक मात्र अतिशय लाजवाब टाकलं. पॉवर प्ले असताना देखील फक्त 6 धावा दिल्या त्या परशुराम साठेनं. शेवटचं षटक शत्रू दळवी
एक मोठं नाव नवी मुंबई टेनिस क्रिकेटमधलं. या स्पर्धेत मात्र अजून तरी तितकीशी साजेशी कामगिरी शत्रूकडून पाहायला मिळाली नाही आहे. अपेक्षा आहे अजून पुढचे 2 दिवस म्हणजे एकूण 3 दिवस ही स्पर्धा चालणार आहे. जसजसा खेळ पुढे जाईल खेळाडूंना कॉन्फिडन्स येत जाईल, आत्मविश्वास पाहायला मिळेल. पहिला चेंडू शत्रूचा, फटका फसलाय नक्की. आणि इथे मात्र खराब फिल्डिंग पुन्हा एकदा पाहायला मिळाली. इथे चेंडू गेला सीमारेषेच्या दिशेने, सीमारेषे बाहेर, चौकार. नक्कीच फिल्डरचं जजमेंट चुकलं आणि इथे मात्र चेंडू गेला सीमारेषे बाहेर. धाव संख्या 47 वर 47. पुन्हा एकदा पार्थ सामोरा जातोय. शत्रू सुपर, पुन्हा एकदा सुरेख फटका. नो चान्स फॉर एनी फिल्डर, सिक्सर. काय फलंदाजी करतोय पार्थ, जबरदस्त फलंदाजी आणि आपल्या चाहत्यांना खुश करून टाकलंय ते पार्थने. धावसंख्या 53, आजच्या दिवसातला सर्वाधिक स्कोर, हायेस्ट स्कोर या सामन्यात पाहायला मिळतोय. 50 पार धावसंख्या. अजूनही या षटकातले 4 चेंडू शिल्लक आहेत. शत्रूला मात्र इथे विचार नक्कीच करावा लागेल. आता मात्र धीम्या गतीचा चेंडू. पहिली धाव वेगाने पूर्ण केली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि 2 धावा. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे. धाव संख्या 55, अब तक 55. अजूनही 3 चेंडू या इनिंग मध्ये शिल्लक आहेत. बघायचं आहे शत्रू एक लिजेंड खेळाडू. आता मात्र फसवलाय परंतु नो मॅन्स लँड मध्ये 2 धावा सहज पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. धाव संख्या 57 होते 57. अजूनही शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. बघूया 60 पार करतोय का. स्ट्राईकला पार्थ. पुढे सरसावत खेळलेला हा फटका सचिन तेंडुलकरची आठवण करून देतोय आणि या षटकाराने धाव संख्येला नेऊन ठेवतोय 60 पार. 63 धावा धाव फलकावर लागलेत. जबरदस्त फलंदाजी. लास्ट बॉल ऑफ दिस इनिंग. पुन्हा एकदा मोठा फटका आणि यावेळेस लॉंगॉनच्या डोक्यावरून पुन्हा एक षटकार आणि धाव संख्या या षटकाराने पोहोचली. तर टॉस इथे केला जाणार आहे. आमच्या बरोबर जोडले गेलेले आहेत गोठवली गावावरून निलेश पाटील, त्यांच्या शुभस्ते आपण करणार आहोत टॉस. आमचे मित्र गोठवली गावावरून आलेले निलेश पाटील यांच्या शुभस्ते होईल टॉस. संघ आहेत वेद रायडर्स आणि वैभव प्रतिष्ठान. धाव संख्या 69 आणि 70 धावांचं लक्ष आणि वैयक्तिक 55 धावांची नाबाद खेळी, अर्धशतकी खेळी केली आहे ती पार्थने या मैदानावरती. तर नक्कीच जोरदार टाळ्या वाजवून त्याचं कौतुक केलं जातंय. टेलचा कॉल केलाय आणि टेल सिटीज. टॉस इथे जिंकलेला आहे वेद रायडर्स. कर्णधार आहेत सागरचंद. टॉस जिंकला, निर्णय काय तुमचा या मॅच मध्ये? आता मी पाठची मॅच हारलो होतो तर क्षेत्ररक्षण करू आणि कमीत कमी धावामध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. आतापर्यंत एक सामना तुमच्या संघाने जिंकलाय, जो पहिला सामना तुम्ही खेळलात. त्याच्यानंतर एक सामन्यामध्ये तुम्ही पराभूत झालेला आहात. तर या मॅच मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय तुम्ही घेतलाय. तिसरा सामना खेळताय, किती महत्वाचा आहे हा सामना तुमच्यासाठी आणि काही बदल तुमच्या टीम मध्ये तुम्ही केलेत का? सामना तर सगळ्यात महत्त्वाचा होता, पण आता ह्या सामन्यामध्ये पूर्ण प्रयत्न करू की जिंकू.
आमच्याबरोबर वैभव प्रतिष्ठान टीमचे कॅप्टन आहेत जितेश राऊत. जितेश राऊत, पहिला सामना तुमचा टाय झाला, त्याच्यानंतरच्या सामन्यामध्ये मला वाटतं तुम्ही पराभूत झालेले आहात. हा सामना खूप महत्त्वाचा आहे कारण तुमच्या पॉईंट्स टेबलमध्ये फक्त 1 पॉईंट तुमच्या खात्यामध्ये आहे आणि तिथून पुढे काहीतरी वाढ करण्याचा प्रयत्न तुमच्या माध्यमातून व्हायला पाहिजे, अन्यथा थोडंसं कठीण जाईल ही लीग तुमच्यासाठी. या मॅचमध्ये काही बदल, तुम्ही जर टॉस जिंकला असता तर तुम्ही काय केलं असतं? नक्कीच आम्ही देखील क्षेत्ररक्षणच करणार होतो, पण आता भेटले बॅटिंग तर आम्ही 100% बॅटिंग करणार. काही बदल तुमच्या माध्यमातून या टीममध्ये करण्यात आले? नाही, काही बदल नाही आहे तीच टीम. चला, शुभेच्छा आहेत. या नंतरच्या सामन्यामध्ये वेद रायडर्स या टीमने टॉस जिंकलाय, गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. संघ पार्थ रॉयल क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकरात लवकर, आमच्याकडे वेळ कमी आहे, आम्हाला मॅचेस कव्हर करायच्या टोटल 11 आजच्या दिवसामध्ये. आणि सलामीची जोडी मैदानामध्ये लवकरात लवकर पाठवा. टीम सबका मालिक एक. जाऊया कॉम्बॉक्समध्ये, तिथे जोडले जात आहेत प्रकाशजी मिराजकर. धन्यवाद कुणाल सर. आजच्या दिवसातला सर्वाधिक स्कोर, हायेस्ट स्कोर 69 धावा आणि 70 धावांचं एक मोठं टार्गेट. 4 षटकं आणि 70 धावा, 24 चेंडूमध्ये 70 धावांचं आव्हान. प्लेयर्स पॅव्हिलियन जो आहे, लक्षात घ्या, प्लेयर्स पॅव्हिलियनमध्ये फक्त खेळाडू बसतील, तुमचे समर्थक तिथे नको. जर तुमच्याबरोबर समर्थक असले तर तुमच्या टीमला 2 रनची पेनल्टी दिली जाईल. त्याच्यामुळे प्लेयर डगआउटमध्ये फक्त जे खेळाडू आहेत खेळणारे त्यांनी बसायचं आहे. तुमच्या समर्थकांना सांगा तिथे तुमच्या बसण्याची जागा नाही आहे, अन्यथा तुम्हाला 2 रनची पेनल्टी दिली जाईल. फक्त प्लेयर्स बसतील डगआउटमध्ये. धन्यवाद. तर विनंती आहे पार्थ रॉयल संघ, आपण फिल्डिंग लवकर लावा, सामन्याला लवकर सुरुवात करायची आहे. चला, सलामीची जोडी मैदानामध्ये आहे, मॅच सुरू करून घ्या लवकरात लवकर.
एक मिनटं मॅच थांबवा एक मिनटं. सोमनाथ बसायचंय. सत्तर धावांचं मोठं आव्हान या सामन्यामध्ये. 24 चेंडू आणि 70 धावा. तर प्रत्येक षटकामध्ये 17.5 ची सरासरी किमान 17 धावा या काढायच्या आहेत सबका मालिकेत संघाला. क्रिकेटमध्ये कधीही कुठलंही लक्ष मोठं नसतं हे मागे एकदा दक्षिण आफ्रिका संघाने दाखवून दिलंय. लहरों से डरकर नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की हार नहीं होती. पहिला चेंडू कव्हर्सच्या डोक्यावरून उचललाय. आत्मविश्वासपूर्ण फटका. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. आक्रमक सुरुवात ज्याची गरज सबका मालिकेत संघाला. षटकाराने आपलं खातं उघडलंय, संघाचं खातं उघडलंय. फलंदाज आणि आता मात्र फटका बसलाय. बघूया फिल्डर तिथे आहे. सुरेख झेल आणि फलंदाज बाद. तर एक मोठा हादरा बसतोय सबका मालिकेत संघाला. परशुराम साठे सारखा एक दिग्गज फलंदाज तब्बूत परततोय. कारण मोठ्या फटक्यांची आवश्यकता, आक्रमक खेळाची आवश्यकता, मोठं लक्ष, 70 धावांचं लक्ष आहे. नवीन फलंदाज येतोय योगेश तांडेल. स्ट्राईकला पाहतोय आपण चेतन. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप बॅकफुटवर जाऊन चेंडूला स्क्वेअर कट केला होता गलीच्या दिशेने. डी झोनमध्ये एक धाव एका धावेने. धाव संख्या 7 वर. 70 धावांचं लक्ष आहे. प्रत्येक षटकामध्ये 17 पेक्षा जास्त धावांची. इथे मात्र सुरेख चेंडू जास्त रूम देत नाही आहे फलंदाजाला. कुठल्या प्रकारचा गोलंदाज पार्थ. एक धाव नक्की मिळते परंतु मोठे फटके आवश्यक. प्रत्येक षटकामध्ये मध्ये किमान 3 मोठे फटक्यांची आवश्यकता. आक्रमक खेळी केली होती नाबाद 55 धावाची पार्थने आणि त्याच्या जोरावरती सुरेख चेंडू ब्लॉक हॉलमध्ये पूर्णपणे बीट केलं होतं. शेवटच्या क्षणी चेंडू खेळून काढला आणि एक धाव काढून
धाव फलक हलता ठेवतोय. धाव संख्या 9 वर. सुरेख चेंडू, सुपर बॉलिंग, अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना पहिल्या चेंडूवरती षटकार लागल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट घेतला. परशुराम साठेसारखा एक आक्रमक फलंदाज तंबूत पाठवला आणि त्यानंतर मात्र फक्त 3 सिंगल्स दिल्या आणि एकूण धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 गडी बाद 9 रन 1 विकेट के नुकसान पर. दुसरं षटक घेऊन गोलंदाज विनायक म्हस्कर पंचांच्या उजव्या बाजूने मारा करेल. चेतन म्हात्रे याच्यावरती मोठी जबाबदारी, मोठे फटके खेळण्याची प्रामुख्याने जबाबदारी चेतन म्हात्रेवर आहे. मागच्या सामन्यात चांगला खेळ केला होता चेतन म्हात्रेने. इथे मात्र चांगला फटका, गॅपमध्ये चेंडू आणि कुठल्याही प्रकारची संधी नाही चेंडू अडवण्याची. चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावा. धाव संख्या 13. 1 गडी बाद 13. 70 धावांचं लक्ष्य. दुसरं षटक इथे प्रगतीपथावर. पहिल्या चेंडूवरती चौकार खेचण्यात यश मिळत आहे ते चेतनला. मोठ्या फटक्यांची आवश्यकता. हो, नजर हटी, दुर्घटना घटी, त्रिफळाची बाद केलंय. चेतन म्हात्रे तंबूत परततोय. दुसरा विकेट. 2 महत्वाचे मोठे फलंदाज इथे तंबूत परततायत ते सबका मालिक एक संघाचे. ज्यांना कोणाला जेवायचं आहे त्यांनी जेवून घ्या. जेवण आहे. जेवायचं शिल्लक कोण राहिलं असेल त्यांनी जेवून घ्यायचं आहे. जेवण शिल्लक आहे. नवीन फलंदाज एक लिजेंड क्रिकेटर शत्रू दळवी. शत्रूला आता मात्र या सामन्याची कमान सांभाळायची आहे. शत्रू तयार. इथे मात्र गती परिवर्तन, हळवार चेंडू टाकला होता. बॅटची वरची कडा, चेंडू विकेटच्या मागे. डिक्लेअर झोनमध्ये 1च धाव. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. मिश्रण पाहायला मिळत आहे गोलंदाजीमध्ये. मोठं लक्ष आहे. 70 धावांचं लक्ष आहे. शत्रू पुन्हा एकदा तयार होतोय. पुन्हा एकदा मोठा फटका जरूर खेळण्याचा प्रयत्न केला. बॅटची आतली काढा, चेंडू शॉर्ट स्क्वेअरला गेला. धाव घेण्याचा प्रयत्न नक्की केला. धाव पूर्ण होते. धाव संख्या 15 वर. 15. 2 गडी बाद 15. वर्चस्व आतापर्यंत आपण पाहतो या खेळावरती. फटक्यामध्ये तितकासा दम दिसत नाहीये. चेंडू गेलाय, स्क्वेअरला गेला. 1च धाव फक्त. पार्थ रॉयल संघ इथे मात्र या खेळावरती अजूनपर्यंत आपलं वर्चस्व टिकून ठेवतोय. आखू टप्प्याचा मारा, अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न, हुक करण्याचा प्रयत्न. फक्त 1च धाव. चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, अचूक दिशा, चांगलं मिश्रण आणि त्याद्वारे फलंदाजाला जखडून ठेवण्याची किमया गोलंदाजामध्ये. दोन षटकांचा खेळ संपला. धाव संख्या 17. पहिल्या षटकामध्ये
पार्थने 9 धावा दिल्या, 1 गडी बाद केला. त्यानंतर विनायक मस्करने दुसरं षटक टाकलं, 8 धावा दिल्या आणि 1 गडी बाद केला. आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही 53 धावांची आवश्यकता. हा चेंडू सुरेख फटका बॅक पूर्व जाऊन चेंडूला पंच केला होता. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. असे फटके खेळण्यामध्ये जास्तीत जास्त माहीर वीरेंद्र सेहवाग, त्याच्याही आधी खूप कृष्णमाचारी श्रीकांत यांची स्पेशालिटी होती बॅकफूटवर जाऊन चेंडू स्क्वेअर कट करण्याची. गोलंदाज तिसरं षटक घेऊन स्वप्नील डांगे पुढचा चेंडू घेऊन. आखूट टप्प्याचा मारा, फटका बसलाय परंतु नो मॅन्स लँडमध्ये. जास्त कुठल्याही प्रकारची हाराकिरी करताना दिसत नाहीत. फक्त 1 धाव घेऊन समाधानी फलंदाज योगेश. धाव संख्या 22. अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे सबका मालिकेक संघाला. हा चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आणि वाईड बॉलचा इशारा. धाव संख्या 23 वर. अजूनही 47 धावा काढायचे आहेत. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा मारा आणि फलंदाज बाद. अभिजित येतोय नवीन फलंदाज. आता मात्र मोठा फटका, षटकार. योगेशच्या बॅटमधून येतोय हा फटका. अशा फटक्यांची गरज आहे खरं म्हणजे, परंतु सामन्यामध्ये तसं अजूनही उत्सुकता दिसत नाहीये कारण बराच पिछाडीवर दिसतोय तो सबका मालिकेक संघ. अजून किमान 2-3 षटकार लागोपाठ आले तर मात्र फ्रंट फूटवरती येऊ शकतो सबका मालिकेक संघ. आखूट टप्प्याचा मारा, जास्तीत जास्त आपल्या रणनीतीचा उपयोग करताना दिसतोय तो स्वप्नील डांगे. चांगली गोलंदाजी, 1 धावेचा इशारा. ओ सुपर बॉल, वेगवान चेंडू, परफेक्टली शार्प डिलिव्हरी पाहायला मिळते. स्वप्नील डांगे अष्टपैलू खेळाडू दिसतोय पार्थ रॉयल संघाचा. चांगली फलंदाजी देखील करतो. तीन षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 30 आणि अजूनही 40 धावांची आवश्यकता फक्त 6 चेंडूमध्ये. 6 चेंडू आणि 40 धावा. तसं पाहिलं तर अशक्यप्राय आव्हान, परंतु क्रिकेटमध्ये काही घडू शकतं. 6 चेंडूवरती 6 षटकार येऊ शकतात. एखादा षटकार नो बॉलवरती येऊ शकतो, काही होऊ शकतं. परंतु 90% मॅच पार्थ रॉयल संघाच्या बाजूने. बघूया काय होतंय. वेद रायडर आणि वैभव प्रतिष्ठान आपण तयार राहायचंय, लगेचच मैदानामध्ये उतरायचंय. यानंतरच्या सामन्यामध्ये टॉस जिंकून वेद रायडरने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. खेळाडू कक्षाजवळ येऊन थांबायचे दोन्ही टीम. चौथं षटक घेऊन आखूट टप्प्याचा चेंडू आणि काय ताकद आहे फटक्यामध्ये, काय नजाकत आहे. षटकार
बघूया पहिला षटकार आला. अजूनही आवश्यकता आहे ती 34 धावांची. 5 चेंडू आणि 34 धावा. गोलंदाज रॉन. वाईट बॉलचा इशारा येतोय कारण जास्त जास्त उंची दिली चेंडूला. हा खूप टप्प्याचा मारा आणि पंचांनी पहिल्याबरोबर वाईट बॉल घोषित केलं. आता मात्र 33 धावा. 5 चेंडू आणि 33 धावा. आता मात्र परफेक्टली ठीक निशाने पर गेंद. कुठलीही संधी नाही धाव घेण्याची. निर्धाव. चार चेंडू 33 धावा. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडूला खणून काढलंय गॅपमध्ये पण फक्त एकच धाव. आता मात्र 3 चेंडू आणि 32 धावा. विजय जवळजवळ पार्थ रॉयल संघाच्या खिशामध्ये. आता मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. दिवा जसा विस्ताना मोठा होतो तसा इथे मात्र शेवटी आपल्याला आक्रमक फटके पाहायला मिळत आहेत या सामन्याच्या शेवटी. 2 चेंडू 27 धावा. धाव संख्या तर आता मात्र सामन्यामध्ये फक्त औपचारिकता शिल्लक आहे. एक चेंडू आणि 26 धावा. आणि याबरोबरच पार्थ रॉयल संघ विजयी होतोय. अभिनंदन पार्थ रॉयल संघाचं. आणि आपण जाऊया मॅन ऑफ द मॅचकडे. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पार्थ चंदन. कारण त्याच्यासमोर कुठल्याही प्रकारचा प्रतिस्पर्धी खेळाडू या सामन्यात दिसत नव्हता. आणि नाबाद 55 धावांची खेळी. त्यामध्ये षटकार होते 7 षटकार.